तुझ्या विन मर जावा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नावात जरा विभिन्नता आहे, कारण की तुझ्या विन मर जावा थोडंसं पंजाबी लुक आहे आणि या चित्रपटामध्ये सर्वांची आवडती अभिनेत्री प्रार्थना बेहरे, म्हणजे अगदी बॅक टू बॅक 4 मूवीज 2015मध्ये. त्याच्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सध्या या रिहर्सल सुरू आहे गाण्याची, या चित्रपटातील एक गाणं ज्याच्यातली ही एक रिहर्सल. तर मला थोडंसं या रिहर्सलबद्दल सांग, या फिल्मबद्दल सांग. जसं तू म्हटलं सर्व लोकांची आवडती प्रार्थना, हे ऐकून मलाच खूप आनंद होतो. कारण बॅक टू बॅक 4 फिल्म्स, आय डोंट नो कसं झालं ते, पण या गॉड इज काइंड. सो होतं आहे ते, मजा येते. ही फिल्म तुझ्या विन मर जावा जे नाव आहे फिल्मचं, त्याप्रमाणे फिल्म अर्धी मराठी अर्धी पंजाबी म्हणजे यात मी पंजाबी आहे आणि हिरो मराठी आहे. याच्या आधी पण माझी एक अशीच फिल्म आली होती. सो मे बी लोकांना मी मराठी मुलगीपेक्षा पंजाबी मुलगी जास्त वाटते, म्हणून मला ती ओळख आहे ढाबा भटिंडा बसून. येस, मला फर्स्ट फिल्म पण माझी ढाबा भटिंडा पंजाबी मुलगी होती अगेन. सो मे बी तो फ्लेवर घेऊनच मी ह्या फिल्मची सुरुवात केली. त्यामुळे मला खूप मजा आली हे सगळं शूट करताना. मी परत ते ढाबा भटिंडावाले दिवस मला आठवण आले सगळे. आणि कॅरेक्टर वाईज म्हटलं तर खूप वेगळी आहे फिल्म. ढाबा भटिंडा ही खूप वेगळी फिल्म होती, ही अगदीच वेगळी फिल्म आहे. ही खूप कॉलेजची स्टोरी आहे, खूप यंग फील आहे या फिल्मला आणि खूप टीनेज स्टोरी आहे. सो एक कॉलेजमधल्या मुलीचं कॅरेक्टर आहे माझं, आणि कसं मला त्या कॉलेजमध्ये माझा हिरो भेटतो आणि मग त्याला माहिती नसतं मी मराठी आहे, आणि मग ते कशी मी पंजाबी आहे हे त्याला माहिती नसतं, आणि मग ते कसं रिव्हील होतं आणि मग कसं तो प्रेमात पडतो. आणि अशी ती खूप सुंदर स्टोरी आहे, खूप छान आहे. पण आणि बेस्ट म्हणजे व्हेरी यूथ फिल्म, म्हणजे त्यातले लहान लहान डायलॉग्स शिरीष सरांनी लिहिली आहे फिल्म. आणि फिल्मचे डिरेक्टर आहेत मुरली नालप्पा, त्यांनी प्रोड्यूस पण केली आहे ही फिल्म. आणि प्रतीक चक्रवर्ती बरोबर ही फिल्म त्यांनी, म्हणजे त्या को प्रोड्युसर आहेत ते. सो असं ह्या दोघांनी मिळून केली, आणि अशोक सर आणि मुरली सर ह्या दोघांनी मिळून त्या फिल्मला डिरेक्शन दिलं आहे. सो ओव्हरऑलच फिल्मचं शूट करताना मजा आली. आणि आता मी रिव्हील करणार आहे तो मुलगा कोण आहे. येस, आम्हाला कळलंच पाहिजे तो मुलगा कोण आहे. हो ना, मला पण आधी खूप असं होतं की कोण असेल तो, आणि तो आहे विकास पाटील. पहिल्यांदाच काम करते मी त्याच्याबरोबर. सो सुरुवातीला मला जर असं वाटलं होतं, कारण अगेन टीनेज स्टोरी असल्यामुळे मला असं वाटलं असं कोण असेल मराठीतला मुलगा, त्या काइंड ऑफ लुकचा. पण विकास इज द करेक्ट, म्हणजे मी त्याला असं चिडवण्यात म्हणते की विकास तुला एक मुलगा आहे, पण तो अक्षरशः 18 वर्षाचा मुलगा वाटला या फिल्ममध्ये. आणि त्यांनी खूप सुंदर केलं आहे ते काम, पण त्याचं कॅरेक्टर. बरं, आता इथे सध्या रिहर्सल आहे एका गाण्याची, आणि मी ते गाणं ऐकलं, काहीतरी हिंदीचं एक मराठी व्हर्जन केलेलं आहे, काय नक्की? अरे मी सांगते तुला, ॲक्च्युली काय आहे, फिल्मचा सब्जेक्ट पंजाबी मराठी असला तरी टीनेज स्टोरी असल्यामुळे तुला असं वाटत असेल जरा. सो येस, आमचे जे डिरेक्टर सर आहेत मुरली सर, ते त्यांची फेवरेट फिल्म आहे बॉबी, त्यामुळे या फिल्ममध्ये तो फ्लेवर थोडासा दिसला आहे. आणि म्हणून हे त्यांचं बॉबी फिल्मचं जे गाणं आहे ते खूप छान आहे, झूठ बोले कव्वा काटे. सो त्याच गाण्याला त्यांचं असं म्हणणं होतं की आपण जरा मराठी त्याला चाल तीच ठेवू, पण मराठी बोल ठेवू त्याला, आणि असं वेगळ्या पद्धतीचं एक मराठी हिंदी मिक्स सॉन्ग ठेवू. सो तसं ते सॉन्गवर आम्ही, म्हणजे बॉबीची तुम्हाला आठवण येईल ॲक्च्युली ही फिल्म बघितल्यावर, आणि त्याचप्रमाणे ते शूट पण केलं आहे. आणि तुला किती मजा आली या गाण्यावर डान्स करताना? ऑब्व्हियसली, कारण बॉबी ही फिल्म लहानपणी खूप लहान असताना पाहिली, आणि जेव्हा मुरली सरांनी मला सांगितलं की आम्ही अशी फिल्म करतो आणि ह्याचा सब्जेक्ट आहे तो खूप रिलेटेड टू बॉबी आहे. सो माझं आणि विकास झालं, विकास आपण पहिली फिल्म बघायची आहे. मग आम्ही दोघांनी जाऊन ती फिल्म बघितली, म्हणजे मुरली सरांनी आम्हाला दोघांना सिरीज दिल्या होत्या. सो आम्ही दोघांनी घरी ती फिल्म जास्त वेळ बघितली. मी खूप आधी बघितली होती लहानपणी. सो जेव्हा मला कळलं आता झूठ बोल या गाण्यावर, कारण लहानपणीपासून हे गाणं खूप ऐकलेलं होतं आणि आता त्याच्यावर मला नाचायचं आहे. सो मी खूप एक्सायटेड होते. आणि कळतंय तुम्हाला, बघा मला घाम सुटला आहे की एवढा मी खूप नाचून थकले, करेक्ट काळे कपडे घालून आले आज की तसंच परफॉर्म करायचं आहे. सो येस, एव्हरीथिंग सगळं डोक्यात ठेवून मी विचार केला परफॉर्म करायचा. आता बरं, या गाण्याची नक्की काय थीम आहे? थीमबद्दल मी तुला जास्त सांगणार नाही, कारण हा गाणं फिल्मच्या अशा पॉईंटला येतो आहे ना की त्याच्यानंतर फिल्म चेंज होणार आहे. सो मी तुला ते नाही सांगणार की कुठल्या पॉईंटला हे गाणं आहे. पण येस, अगेन ज्या गाण्याची जी थीम आहे, ज्याच्यात हिरोईन हिरोवर चिडली आहे, आणि म्हणून जसं डिम्पल कपाडिया आणि ह्याचं गाणं होतं, सेम तीच थीम आहे की ह्याच्यात मी चिडले आहे त्याच्यावर, आणि ते गाणं येतं, आणि मग ते त्या पद्धतीने सगळं. पण मी जर तुला रिव्हील केलं ते कुठल्या पॉईंटला येतं तर मग ते फिल्मचं ग्राफ तुटेल. सो मी ते नाही रिव्हील केलं. नो वरी. बरं, विकास पाटीलबद्दल मला खास करून विचारायचं आहे. विकास पाटील बरोबर डान्स करताना तू किती मजा घेतली? ओफ,
विकास पाटील. आम्ही त्याला खूप चिडवतो ॲक्च्युली. आणि ह्याच्या आधी पण एक सॉन्ग आहे ॲक्च्युली फिल्मची सगळी गाणी अवधूत सरांनी केली, अवधूत गुप्तेनी. सो खूप, आणि अवधूत सर तुम्हाला माहिती असेल ते खूप पंजाबी फ्लेवर ऑलरेडी त्यांच्या गाण्यात असतो. भटिंडामध्ये त्यांनी म्युझिक दिलं नव्हतं, सो त्यांना कुठेतरी ते पंजाबी म्युझिक त्यांचं कुठेतरी बाहेर निघणार होतं आणि ते ह्या फिल्म थ्रू निघालं. सो त्यांनी सगळी गाणी, सो एक कॉलेजचं जे आमचं पहिलं सॉन्ग आहे ते पण त्यांनीच केलं आहे. आणि त्याच्यात पण आम्हाला थोडेसे गाण्याचे स्टेप्स होते. आणि ह्याच्यात पण म्हणजे तेव्हा मी आणि विकासने खूप गाण्याचे स्टेप्स केले. आम्ही खूप कोरिओग्राफ फुलवानी केलं होतं त्या गाण्याला. सो आम्ही तेव्हा दोघांनी खूप प्रॅक्टिस केली होती. सो मला ह्या गाण्याच्या वेळेस एवढा विकास वाटला नाही, तो वीक आहे, कारण आता त्याला फुल ऑन प्रॅक्टिस झाली आहे. सो ते मजा आली ओव्हरऑल करताना विकास. ओके, बरं डान्स टाईप किती गाणी आहेत या फिल्ममध्ये? किती गाण्यांवर तू डान्स केलं? पंजाबी फ्लेवर असल्यामुळे सगळीच गाणी डान्सवाली आहे. सगळ्याच गाण्यावर ॲक्च्युली तुम्हाला असे ठुमके घ्यायची इच्छा होईलच. पण कॉलेजचं एक गाणं त्याच्यात डान्स आहे, ह्या गाण्यात डान्स बेस गाणं आहे हे. आणि बाकी सिच्युएशनल सॉंग्स आहेत खूपसे. आणि ते 1-2 सॉंग्स आहेत ज्याच्यात लिपसिंग पण आहे, 1-2 सॉंग्स आहेत ज्या लिपसिंग शिवायचं ते मॉन्टाज सॉंग्स आहेत. सो ओव्हरऑल पॅकेज पूर्ण पाहिलं तर व्हेरी म्युझिकल फिल्म. आणि पंजाबी फ्लेवर असल्यामुळे तो म्युझिक इज दी बिगेस्ट एलिमेंट. सो त्याला खूप व्यवस्थित जपलं आहे या फिल्ममध्ये. बरं, या गाण्यातील 3 गाणी जी फुलवा खामकरने कोरिओग्राफी केली आहे या गाण्याची, पण या गाण्याचं नेमकं कोणी कोरिओग्राफी केली? ह्या गाण्याचं शफीक शेख हे कोरिओग्राफर आहे, त्यांच्याबरोबर मी पण पहिल्यांदाच काम करते. ते हिंदीतले असल्यामुळे त्यांच्यावर काम करायची वेगळी एक मजा आहे, कारण त्यांचा तो हिंदीतला फ्लेवर आहे आणि तो ह्याच्यात कळतो आहे. आणि गाण्याची थीम पण हिंदी मराठी मिक्स असल्यामुळे ते करेक्ट त्यांनी ते बसवलेलं हे आहे त्याची कोरिओग्राफी, त्यामुळे मजा येते करायला. सो ते शफीक सर आता इथे आहेत. मला प्लीज त्यांना बोलवायचं, कारण त्यांना मराठी बोलता येत नाही आणि आम्ही खूप त्यांना चिडवतो. सर प्लीज 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 तुम्ही इथे या. हेलो सर, प्लीज. आई एम गुड सर. तुम्ही प्लीज सांगा मी कसा परफॉर्म केले, मैंने कैसे परफॉर्म किया है और मैं कैसे परफॉर्म करने वाली हूँ, ज़रा मेरी मिस्टेक्स निकालिए. काफ़ी अच्छा परफॉर्म कर रहे हैं, एक्सप्रेशंस अच्छे हैं इनके, और होप शूट के टाइम द बेस्ट देवे. हो, मैं कोशिश करूँगी बेस्ट देने की सर. डोंट वरी. पिकअप कर लेती या ये बहुत अच्छी है पिकअप में, और इनका मेमोरी सेंस बहुत अच्छा है. मला तुला माहिती है मला मज्जा कसली येती है, कारण सर इसके पहले मैंने ऐसे डांस बेस कोई भी सॉन्ग किया नहीं है, ऐसे पहली बार कर रही हूँ. और ऐसे ऐसे कोई ऐसे बोलता है बहुत अच्छे से पिकअप कर लिया, तो मुझे पता मैं क्या कर रही हूँ सर. तो इसीलिए अब कल ही पता चलेगा आपको एक्चुअली कैमरा पे मैं कैसे करूँगी. ये बहुत अच्छा ही कर रही है whatever, because this is also my first film. हां, मराठीतली त्यांची पहिली फिल्म असल्यामुळे त्यांना पण अजून काही खूप मराठीतलं एक्सपिरियन्स नसल्यामुळे, पण हे एक बरं होतं की हिंदी गाणं असल्यामुळे त्यांना तो फ्लेवर माहिती होता, ते म्युझिक माहिती होतं. सो मग त्यांनी करेक्ट प्रकारे ते बसवलं आहे गाणं. नक्कीच तुमच्या दोघांना बघून नक्कीच ऑडियन्स खुश होणार आहेत, याच्यात अजिबात वाद नाही. आणि तुझा डान्स बघून सुद्धा ऑडियन्स नक्कीच खुश होणार आहे. माझं काय झालं, तू मार्क केलं असेल आत्तापर्यंत सगळ्या फिल्म्समध्ये मला जास्त नाचायला नाही मिळालं. सो मे बी या फिल्म थ्रू मे बी लोकांना कळेल दॅट मी डान्स पण करू शकते. ॲक्च्युली असं झालं माझं की मी आहे डान्सर, मी भरतनाट्यम डान्स शिकलेली आहे, पण मला कधी कुठे परफॉर्म करायचीच वेळ नाही आली. सो मे बी आफ्टर दिस फिल्म लोकांना कळणार दॅट आय एम अ गुड डान्सर ऑल्सो, होपफुली. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.